आहे. खूप खूप धन्यवाद. या अगोदर आपण दीपकजी वैद्य यांचा आवाज ऐकला. सत्यपान सापणे त्यांचा देखील आवाज आपण ऐकलात मायक्रोफोनवरनं. मंद मंद पावलाने या दोन सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने टीम वाघोबा ग्रुप कसराळी घरच्या मैदानावर ज्यांना विशेष करून या मैदानाचा सखोल अभ्यास आहे तो वाघोबा ग्रुप कसराळी संघ मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. तर एकीकडे आयोजकांचा संघ ज्यांचं आयोजन आपण पाहत आहे तो प्रकाशजी किरकिरा विद्यमान आणि त्यांचा हा संघ जो मैदानाच्या दिशेने आपण पाहताय टीम मकरध्वज दहिसर संघ. या रजनी स्पर्धेमध्ये आजचा तिसरा दिवस विश नेटवर्कवर जे श्रोतेगण जॉईन झाले त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. 12 वाजून गेलेले आहेत. दिवस थोडासा बदललाय, तारीख बदलले, परंतु या तिसऱ्या रजनीमध्ये अगदी आपण पाहू शकाल एक दर्जेदार खेळ, नाविन्यपूर्ण खेळ. मुख्य मंचावर उपस्थित मान्यवर त्यांचं देखील आपण करतोय सहर्ष स्वागत. मैदानाच्या सभोवताली या वाघोबा ग्रुप कसराळीच्या मैदानावर जे प्रेक्षक राजे दाटीवाटीने उपस्थित आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. तनिष आहे पहिलं षटक हाताळण्याकरिता आणि सिद्धेश आणि प्रकाश अशी सलामीची जोडी जी मैदानाच्या दिशेने पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला सिद्धेश, नॉन स्ट्राईक एंडला प्रकाश. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न सरळ निघून जाईल यस्त्यांच्या मागे. इथून निर्धाव चेंडूची सांगता. सेकंड हाफ मधील पहिली मॅच होईल टीम जरीमरी डोलिव आणि टीम आदर्श फणसपाडा. म्हणजे ज्या पद्धतीने पहिली मॅच आणि दुसरी मॅच खेळले होते त्याच पद्धतीने अगदी मॅच जे विशेष करून पाहायला मिळतंय. तदनंतर दत्तकृपा एंटरप्राइजेस कोशिंबे आणि विजेता संघ चालू सामन्यातील ही दुसरी मॅच. आणि तदनंतर तिसरी मॅच असेल वाघोबा खंदरपाडा संघ टीम आई जीवदानी कसराळी ब या संघाशी 2 हात करेल. तर टीम एनसीसी तलावपाडा संघाला मिळाले बाय आणि थेट निघून जाईल तिसऱ्या फेरीमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन टेक्स अँड ऑल कंपनी. एक या अंकावर धावफलक. सामन्याला अगदी सुरुवात झाली जिथून आपण पाहू शकाल या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीची सुरुवात जी हवी आहे. 2 धावा येत आहेत या दुहेरीच्या साह्याने. धावसंख्येला अगदी 2 या अंकांवर. ड्रायव्हचा फटका दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव मिळणार आहे. अविनाश सापण्यानं आपण पाहत आहे शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जी मेहनत केली ना ही स्पर्धा उभारी करण्याकरिता. नेहमीच आपण म्हणतो की पाहण्याकरिता गोष्टी सोप्यात करून दाखवणं, परंतु त्यामागची मेहनत ही विसरून चालायचं नाहीये. शून्यापासून सुरुवात केली कारण की प्रत्येक गोष्ट मिळवण्याकरिता ते आर्थिक पाठबळ हवं असतं आणि तेच आर्थिक पाठबळ यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं. आयुष्यात सर्व सोंग करून जाऊ शकतात परंतु पैशांचं सोंग केलं जात नाही आणि तेच आयोजक करते आपण पाहताय. ही लेन थोडीशी शरीरापासून लांब जरूर आहे आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे जो विशेष करून पाहायला मिळतोय. सुधाकरजी पाटील साहेब ते देखील मॅचचा आस्वाद घेतात त्यांचं देखील स्वागत. मधुकरजी पाटील साहेब यांना देखील आपण पाहताय. रवींद्रजी वैते ते देखील मुख्य मंचावर आहेत त्यांचं देखील स्वागत. वाघोबा ग्रुप 3 या अंकांवर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. खोलवर लेंथ हाताळली. बॅटला हलवार पडे. स्निक अँड टेकन. प्रकाशचा खेळ यावेळेस झालाय समाप्त. फर्स्ट विकेट डाऊन इयर गॉट. च्या माध्यमानं आणि विकेटचं झालेलं पतन. हा पहिला धक्का ब्रेक थ्रू मिळतोय. अॅक्युरसीने गोलंदाजी केली जाते. परिपूर्ण खोलून ठेवलं यावेळेस उमेशला. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. पहिलं षटक पॉवर प्लेचं पॉवरफुल गोलंदाजी म्हणून समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावगती टीम वाघोबा ग्रुप कसराळी या संघ 3 या अंकांवर 1 गडी बाद. पाठीशी
अंकांवर एक धक्का. टीम वाघोबा ग्रुप कसराळी हा संघ आपण पाहत आहे. सेकंड स्पेल हाताळण्याकरिता गोलंदाजी या मार्कवर ओम या गोलंदाजाला आणलं गेलंय. स्ट्रायकेंडला सिद्धेश. जागा पडून खेळण्याचा मानस जरूर होता. पंच वळतायत महेंद्र गरेल आपण पाहताय. पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. एक धाव अवांतरच्या रूपाने मिळेल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल. एकंदरीत 4 रन्स ऑन अ कार्ड. 4 या अंकांवर. सकारात्मकता ही ठेवावी लागेल या मॅच मध्ये. आयुष्यात जोखीम जोपर्यंत तुम्ही पत्करत नाही यशाची पायरी तुम्ही चढत नसता आणि म्हणूनच इथून थोडंसं जोखीम जरूर पत्करावं लागेल फलंदाजांना देखील. पुलर लेंथ होती. अपीश खेळलाय परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. हाताला चेंडू स्पर्श झाला आणि थेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. बास्केटबॉल प्रमाणे झालाय पास. षटकार 6. अगदी मैदानाच्या दिशेने नोचा इशारा तो देखील आलेला आहे आणि इथून या 6 धाबा देखील मिळत आहेत. 11 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे सिद्धेशच्या बॅटमधनं. थोडस फॉलो केलं यावेळेस आणि तिथे अगदी आपण पाहताय धाव घेण्याचा मानस नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता जी इथून पाहायला मिळते. 11 धावा. चांगली सुरुवात झाली आणि या सुरुवातीमध्ये कुठेतरी एक विकेट जरूर गेले. पहिलं षटक थोडंसं कामोशीपर्यंत राहिलं परंतु या षटकाला थोडंसं मोठं करण्याचा प्रयत्न आहे कारण की पॉवर प्लेचं बंधन आहे. दुसरं षटक आपण पाहताय. ओमला गोलंदाजी मार्कवर. खोलवर लेंथ हाताळली. समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस जरूर दर्शवला. हातात चेंडू निसटला गेला. एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. सिंगलच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 12 या अंकांवर. 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 धावा या स्कोर कार्डवर ज्या पाहायला मिळत आहेत. 12 रन्स ऑन अ कार्ड. 12 या अंकांवर धावगती जी अधोरेखित आहे. 1.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. ऑन साइडला वळवलं गेलंय. डाऊन दी लेग हा लेंथ होते आणि परिपूर्ण समाचार. बॅड लाईन ऑलवेज अ बॅड लाईन. पनिशमेंट स्वरूपाने खारीज केलं बॅकवर्ड ऑफ स्कोर लेगचं क्षेत्र. उमेशच्या बॅटमधनं दर्जेदार स्ट्रोक. चौकार 4. या मिळत आहेत 4 धाबा आणि या चौकाराच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन अ कार्ड. चांगल्या पद्धतीने यावेळेस हा स्ट्रोक कन्वर्ट केला. याच मैदानावर वाघोबा ग्रुप कसराळीकरांची अगदी वाघोबा चषक ते देखील आपण पाहिलं आणि काय दर्जेदार पद्धतीची ती स्पर्धा. फुल टॉस जरूर आहे. समोरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल. हो पुन्हा एकदा नोचा इशारा आलाय. काहीतरी विपरीत घडतंय. काहीतरी बिघडतंय. यावेळेस बिघडलंय आणि कुठेतरी आता पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंगच्या माध्यमानं यावेळेस नो दर्शवला गेलाय. या अगोदर देखील तीच मिस्टेक घटित झाली होती. पुन्हा एकदा ती मिस्टेक घटित झाली. अगोदरची चूक थोडीशी दुरुस्त करायची होती परंतु ही चुकी आणि चुक्यांवर चुक्या. आतापर्यंत ओमचं षटक हे 15 धावींचं राहिलंय. 3 चेंडू त्याने हाताळलेत आणि आता फ्रीडचे सिग्नल जे पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने सायरन वाजलाय. फ्रीडचे सिग्नल ऑन आहेत. फुल टॉस आहे. ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत आता डीप मध्ये. वाईडिश कावकरनं सीमारेषा लगत चेंडूची हाताळली जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 2-0. 20 रन्स ऑन अ कार्ड. चांगल्या पद्धतीची बॅटिंग सिद्धेशच्या बॅटमध्ये आतापर्यंत 7 चेंडूंकडे 12 धावा आल्या तर उमेश शेकेंडने 5 धाब्यांवर खेळतोय. फुल टॉस पुन्हा एकदा मिळाला आणि आता सोडणार नाहीये. फुल टॉस वर झाला. यावेळेस फुल टॉल वसूल. निघून गेला चेंडू बॅकवर्ड ऑफ मिड विकेटला. सीमारेषा पार. मकर ध्वज चषक. षटकार मोठा प्रहार आणि चेंडू निघून गेला सीमारेषा पार. खर्चे कसं आहे षटक
पारुलबेचं पहिलं षटक नाबावर केलं जरूर मकरध्वज दहिसर संघाने, परंतु या षटकामध्ये चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेलाय. पाठलाग थोडासा लांबवरचा आहे आणि चेंडू रेस जिंकत असताना पुन्हा एकदा निघून जाईल. सीमा रेषा पार. पुन्हा एकदा मिळतील या 4 धावा. चौकार. थँक्यू. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल विद्यमान प्रकाशजी किरकिरा साहेब थोडेसे नाराज जरूर आहेत, परंतु हेच ते गोड व्यक्तिमत्व ज्यांच्या अगदी संकल्पनेतून ही नाईटची रजनी स्पर्धा विशेष करून त्यांनी संकल्पना आखली की नाही आपल्याला करायचं आहे आणि करूनच दाखवलं. आणि तेच प्रकाशजी किरकिरांना आपण पाहताय ऑन स्क्रीन. कुठली गोष्ट करायची असेल ना वैयक्तिक आयुष्यामध्ये तर फायदा या शब्दाचा उच्चार तुम्ही करू नका. नेहमीच या सर्व काही गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने हँडल करायच्या असतात. कारण की नेहमीच आपण म्हणतो ना की काय तुम्ही घेऊन आलात आणि काय घेऊन जाणार आहात, सर्व काही गोष्टी इथेच राहतील. आणि म्हणूनच तुमचं वागणं, तुमचं कर्तृत्व, तुमचं नेतृत्व या सर्व काही गोष्टी आणि तुमच्या प्रामुख्याने कशा पद्धतीने तुम्ही प्रामाणिक राहता स्वतःशी हे तितकंच गरजेचं आहे. म्हणून भगवद्गीतेमध्ये देखील एक ती सुंदर गोष्ट सांगितली ना की आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला देवाकडून मागावं लागतं, परंतु आयुष्यात चांगलं काम तुम्ही कराल, चांगलं कर्म तुम्ही दाखवाल तर जे तुम्हाला हवंय ते देवाला द्यावंच लागेल. ही तफावत आहे. म्हणून कष्ट बिना फळ नाही. 30 या अंकांवर धावफलक आणि खऱ्या अर्थाने आज हे सत्यामध्ये साकारले. मला वाटतं या परिसरामध्ये ही दुसऱ्यांदा रजनी स्पर्धा आहे. एक वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग जो मागील सीझन आपण पाहिलं रजनी स्पर्धेमध्ये, आणि आज मकरध्वज दहिसरकरांचं अगदी या कसरळीच्या मैदानावर आपण पाहत आहे. हे सुंदर असं दर्जेदार नियोजन आणि आयोजन. म्हणून खऱ्या अर्थाने प्रकाशजी किरकिरे साहेबांचं देखील तितकंच कौतुक. सर्वांनाच प्लॅटफॉर्म त्याने देखील मोठा प्रहार करण्याची मानसिकता. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तो हो झेल ड्रॉप. कुठेतरी मिस्टेक आता घटित झाल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं या गफलती होत असताना. धावगड्याचा मानस डायरेक्टली हिट नेम चुकला. आता काय म्हणू शकाल, सर्व काही गोष्टी विपरीत घडत असताना जणू काही आबाधुबीचा खेळ. एकीकडून दुसरीकडे, दुसरीकडून तिसरीकडे. आता सिंहगडाला जोपर्यंत जाग आले ना तोपर्यंत फार उशीर झाला. कुठेतरी एकीकडून दुसरीकडे थ्रो झाला, फेकी पास फेर झाली. आता पहा नेम जवळनं लागला नाही. यावेळेस पहा हा क्षेत्ररक्षक पहा आला धावत, नेम लावण्याचा प्रयत्न, नेम चुकला. टांगा पलटी, घोडे फरार. इथून अगदी आपण पाहत आहे धावगती जाऊन पोहोचेल. 4 धावा पळून काढल्या जात आहेत आणि या 4 धावेच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 34. 34 या अंकांवर धावफलक. आजचं शेड्यूल थोडंसं लांबवरच आहे म्हणून मनीषजी निजाई हे देखील आज पॉवरफुल बनतायत. 34 34 या अंकांवर धावगती. एक धक्का जो आतापर्यंत बसला गेलाय. यावेळेस चांगली लाईन आहे. ही लेंथ चांगल्या पद्धतीने बाकफूट पा जाग्यावरच आहे आणि जिथूनच स्टेअर करण्याचा मानस झाला. ऑप्शनच्या बाहेर हलकेसे सफल झाले होते, परंतु शरीरापासून ही लेंथ दूर राहिली. ज्याला आपण म्हणतो ना बरोबर तंतोतंत वाईड यॉर्कर जो हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. 34 या अंकांवर धावगती. 2.2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तनिष. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. कनेक्शन तर जरूर जुळलंय. आता यावेळी चुकी होणार नाही. आखिरकार विकेट मिळवली जाईल आणि चेहऱ्यावर हलकीशी स्माइल. घेऊया एक स्मिता हास्याकरिता. सेलिब्रेशनला देऊया मौका. फोर 34 या अंकांवर धावफलक. न्यू बॅटरीन पद्मन पाटील या फलंदाजाला आपण पाहत आहे आणि पद्मन पाटील करिता अगदी दीपालीजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्यांची सुकन्या आहे. हे चित्र देखील थोडंसं आगळं वेगळंच आहे कारण की आतापर्यंत आपण बापाला अगदी कॅश प्राइज लावताना पाहिले, परंतु आज त्यांची सुकन्या आहे. आपल्या पिताश्रीकरिता हे कॅश प्राइज लावलंय. यापेक्षा दुग्ध शर्करा योग काय असेल. सरबाटचा उपयोग केला जाईल. कनेक्शन तर आहे परंतु रोहनच्या हातात चेंडू निसटला. ओहो, आता कोणाच्या डोक्यावर गेलेत, कोणाच्या हात कमरेवर गेलेत आणि कोणाच्या हाताची घडी ती देखील पाहायला मिळतंय.
ही सिच्युएशन हातातनं निसटलंय आणि निसटत असताना चुकीला माफी नाही. चौकार 4. पण जब भी देताना देता छप्पर फाड गे. आणि यावेळेस झेलवर झेल ड्रॉप झालेत आणि कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या संघाला आता ते बेनिफिट मिळाले. 38 या अंकांवर धावगती 38. बडा स्ट्रोक जरूर करायचा इनसाइड आउट. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. लॉंगोपर्ड क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतील. ओम याला पण पाहत आहे आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 4-0. 40 या अंकांवर हे धावफलक. अतिशय चांगल्या पद्धतीने इथून ही बॅटिंग पाहायला मिळते. धाब्यांचा फ्लो अचानकपणे वाढलाय. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तनिष. अंधाराई जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने पुन्हा एकदा झेल ड्रॉप आणि इथून बाउंड्री लाईन सीमारेषा पार निघून जाईल चेंडू पद्मनच्या बाट मधनं. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. चौकार 4. थँक्यू. 44 या अंकांवर धावफलक. 3 षटकांचा खेळ जो इथून समाप्त झालाय. रोहनचा आज अगदी चेंडू जो आहे ना पिचा छोडत नाही. असं होतं कधी कधी क्रिकेटच्या पटलावर. त्या खेळाडूला आपण मैदानाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये उभा करा. ज्या दिवशी दिवस खराब असेल त्या दिवशी चेंडू पाठलाग सोडणार नाही आणि तेच सातत्याने पाहायला मिळते. आता जिथे जिथे रोहन तिथे तिथे अगदी मोठे स्ट्रोक घेत आहेत आणि मिस्टेक देखील घटित होत आहेत. 44 या अंकांवर धावफलक. थोडंसं कमबॅक आणि प्रत्युत्तर द्यावं लागेल टीम मकरध्वज दहिसर या संघाला. म्हणून या सिच्युएशन मधून स्वतःला कुठेतरी थोडासा सांभाळावं लागेल. आयुषला अगदी आणलं गेलं या षटकाकडे. चांगल्या पद्धतीने पिक केलं या स्ट्रोकला आणि फेकून दिलं जाईल सरळ मिड विकेट सीमारेषा पार. सिद्धेशच्या बॅटमधनं हर हुन्नरी प्रहार. आणखी एक तगडा षटकार 6. धावेंचं कनेक्शन प्रॉपरली झालंय आणि इथून आपण पाहताय 5-0. सांघिक अर्धशतक टीम वागोबा ग्रुप कसराळी संघ 50 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. टाळ्यांचा गजर होतोय. पहिला माइलस्टोन जो अचीव केलाय संघाने. सिद्धेच्या बॅटमध्ये चांगले स्ट्रोक. फॉलोइंग स्वीपचा फटका जरूर खेळायचा होता. हलकसं फॉलो केलं. जागा बनवून खेळण्याची मानसिकता. सरळ चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. सेकंड हाफ मधील पहिली मॅच टीम जरीमरी डोलीव आणि आदर्श फणसपाडा. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण मार्ग सभा टॉसचा कॉल करण्याकरिता. 50 अंकांवर धाव फलक. बॅकअप दिलेंत आहे. हुकच्या फटक्यामध्ये परावर्तित केलं जाईल. लॉंग लेगचं क्षेत्र पूर्णपणे खाली आहे. दन करीत चेंडू सीमारेषा पार निघून जाईल. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. चौकार. खराब आणि दशा देखील खराब. डाऊन दी लेग ही लेन फक्त आणि फक्त दिशा दर्शवली आणि या लॉंग लेगच्या दिशेने चेंडू निघून गेला. 4 धावेंकरिता. 54 या अंकांवर धाव फलक. आजची तिसरी रजनी या स्पर्धेची आणि या तिसऱ्या रजनीमध्ये आज वैतरणा ब गटातील संघ जे आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. लिडिंग घ्यायचा आहे आणि आय थिंक संदीप आहेत त्या दिशेने. त्यांना हुलकावणे देऊन चेंडू निघून जाईल सरळ घरंगळत. लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. चौकार.
चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 58 58 या अंकांवर. 3.4 चेंडूंचा खेळ जो अद्यापच झालाय. बॅक ऑफ द लेन पुन्हा एकदा आहे. जास्तीत जास्त चेंडू आखूड टप्प्याचे हाताळण्याचे प्रयत्न आणि जिथून या प्रयत्नांमध्ये सफलता देखील मिळते. बॉडी लाईन सीमारेषा पार, मिळतील धावा. यावेळी 4 चौकार. सिक्स्टी 62 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. पाय एक षटकार, डॉट बॉल आणि सलग 3 चौकार आलेत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथून सिद्धेश करणं आणि वैयक्तिक आपण पाहताय 40 अंकांवर जाऊन पोहोचलाय. पाहता पाहता चांगली बॅटिंग. पुढे ठेवण्याचा मानस यावेळेस पाहायला मिळतोय. पिक करायचं होतं जरूर, परंतु बॉडी लाईनला चेंडू आदळला गेलाय आणि पुन्हा एकदा रोहन फ्रेम मध्ये आला होता. लेग बाईचा इशारा आणि इथून 4 षटकांचा खेळ जो झालाय समाप्त. 63 या अंकांवर धावफलक आहे. मोठ्या धावसंख्येच्या दिशेने मार्गस्थ झालाय. आता प्रयास गतीने गेला तर प्रोजेक्टेड स्कोर 79 दर्शवतोय आणि ही धावसंख्या जी आहे ना ती प्रॉपरली आहे. करंट रन रेट 15.75च्या सरासरीने. विशेष करून आतापर्यंत वाघोबा ग्रुप कसराळी संघाची बॅटिंग लयबद्ध आहे. पद्मन आणि सिद्धेशच्या माध्यमानं चांगली पार्टनरशिप बिल्ड झाले. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार आहोत स्लॉग ओव्हरच्या दिशेने. जादोरिकीत आहे अभि. या स्लॉग ओव्हर करिता अभिला आणलं गेलंय. स्ट्राईक एंडला सिद्धेश. खाली राहिला चेंडू. थोडासा पिक जरूर करायचा होता आणि सरळ निघून जाईल. येस्ट्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. पहिलं षटक जे वगळता बाकीचे जी षटकं आहेत ना त्यामध्ये अगदी मोठ्यात मोठ्या इमारती ज्या विशेष करून आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावसंख्येचे षटक राहिलं. दुसरं आणि तिसरं षटक तनिषचं 17 धाब्यांचं. आयुष्य षटक 19 धाब्यांचं. अक्रॉस लाईन उचललाय. चांगलं कनेक्शन आहे. एका टप्प्याखेर चेंडू बाउंड्री लाईन सीमारेषा पार आणि या चौकाराच्या मदतीने सिद्धेश जाऊन पोहोचला. वैयक्तिक 44 या अंकांवर. गुड शॉट. चौकार. धावफलक जे अधोरेखित आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने यावेळेस ही बॅटिंग पाहायला मिळते. 17 चेंडूगणिक 44 धावा. आतापर्यंत वैयक्तिक सिद्धेशच्या बॅटमधनं ऑन साईडला खेचून मारलाय. चांगलं कनेक्शन आहे. चौ बाजूने बॅट दर्शवायचे सिद्धेश. अप्रतिम हा ब्रँड आहे वाघोबा ग्रुप कसराळीकरांचा आणि तो झळालाय आज या होम ग्राउंडवर. मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मुलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुणाची. हाफ सेंचुरी ठोकले पठ्याने आणि तब्बली धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्डवर. 73 या अंकांवर. काय बॅटिंग राहिले. 277.78चा स्ट्राईक रेट. 4 षटकार 5 चौकार आणि अतिशय चांगली बॅटिंग. सेलिब्रेशन पहा. अगदी हा पर्सनल माइंड सोन आहे आणि जो अचीव करणं तितकंच सोपं नसतं. आणि आज चांगली बॅटिंग राहिली सिद्धेशच्या माध्यमानं. या स्पर्धेची ही पहिली हाफ सेंचुरी जिथून पाहायला मिळाले. आजच्या दिवसागणिक आपण 7 चेंडूगणिक 7 चौकार देखील पाहिलेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आता ही हाफ सेंचुरी सिद्धेशच्या बॅटमधनं. 73 या अंकांवर धावफलक. उर्वरित शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अभि. जागा बनवून खेळण्याचा मानस. सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. 73 आतापर्यंत 75 धावा या स्पर्धेतील जो उच्चांक स्कोर आहे आणि आज तो बरोबरीच केला टीम एनसीसी तलावपाडा या संघाने. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जर मोठा स्ट्रोक आला तर तो देखील विक्रम मोडीत होईल, परंतु यावेळेस नाही.
सरळ चेंडू निघून झाली असते त्यांच्या मागे अविनाश फील्ड करतील. इथून पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त, परंतु कौतुक करावं लागेल सिद्धेश केडता. पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. हाफ सेंचुरी झळकावल्या. 73 धावा या स्कोर कार्डवर आहेत आणि 74 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागेल टीम मकरध्वज दहिसर या संघाला. या थेट वळूयात आपण टॉसच्या दिशेने, जिथे अगदी दीपकजी वैती पुन्हा एकदा जॉईंट होतील. धन्यवाद आदेश श्री पाटील. नक्कीच आपण टॉसच्या दिशेने बोलतोय. सेकंड फेरीतील पहिला सामना जिग्नेश नाईक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कॉलिंग करतायत आदर्श फणसवाडा संघाचे कर्णधार. काटाचा कॉल आणि छाप आलाय, याचा अर्थ टॉस जिंकलाय जरीमरी डोलीव. आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? शतरक्षण. षटका किती? 3 ओव्हरची मॅच. 3 षटकामध्ये कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40. नक्कीच शुभेच्छा असतील. विघ्नेश, टॉस जिंकला असता डिसिजन काय असता? क्षेत्ररक्षण. आता मनाच्या विरुद्ध खेळायचं आहे. 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकामध्ये कितपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न? 40 ते 45. नक्कीच तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. ऑन गोईंग मॅच चालू आहे. टॉसच्या बॉक्स मधून असा अहवाल आहे, टॉस जिंकलाय जरीमरी डोलीव बी संघाने आणि प्रथमतः शतरक्षण स्वीकारलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स आदिजी पाटील. धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे आणि 2 सलामीवीर या 74 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरिता रोहन आणि अविनाश. चेंडूचा पाठलाग तर रोहन अगदी सोडला नाही मैदानावर आणि इथून तो स्ट्राईक एंडला असेल, तर अविनाश आहे एक एंडे नॉन स्ट्राईक एंडला. पहिल्या षटक हाताळण्याकरिता अनंता पाटील. आज त्यांच्या सौभाग्यवती देखील आपण पाहता डाव्या साईडला सुंदर अशी नाश्त्याची व्यवस्था जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळतंय. मंचुरियन तर फार टेस्टी, आमचे पंच फॅन झालेत ऍक्च्युली आणि या खऱ्या अर्थाने वहिनींचं देखील कौतुक आहे. 30 चेंडू आणि 74 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे आणि हे पहिलं षटक हाताळण्याकरिता चला घाई करा, टायमर स्टार्ट झालेला आहे. 74 धावसंख्येचा पाठलाग आणि पहिला चेंडू जो इथून मार्गस्थ होईल. ऑप्शनच्या बाहेर शपल होऊन खेळण्याची मानसिकता. शॉटॉम जामचा फटका जरूर आहे. विश्वास किनी त्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक सिंगल धाव अमर पाटील यांना देखील आपण पाहत आहे. सिंगलच्या साह्याने धावगतीला अगदी सुरुवात झाली. 1 या अंकाने काय बॅटिंग राहिली अप्रतिम. सिद्धेशच्या माध्यमानं त्या मोठ्या धावसंख्या अगदी विशेष करून पाहायला मिळाला. पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेची. काल देखील नाबाद 44 धावा आपण पाहिल्या होत्या. निखिल भोमटेच्या बॅटमधनं गाणे या संघाकडनं खेळत असताना काय अतिशय सुरेख खेळ. एका षटकामध्ये जवळजवळ 5 षटकार ठोठावले गेले होते.
हा देखील एक काल रेकॉर्ड घटित झाला या मैदानावर. शरापासनं थोडीशी लेंथ बाहेरच्या दिशेने आहे. पंचांचे दोन्ही हात यावेळेस झाले समांतर. एक धाव अवांतरच्या रूपाने मिळेल. इट्स अ व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आणि एक अतिरिक्त धावेच्या साह्याने धावगती 2 रन्स ऑन अ कार्ड. जर या मॅच मध्ये बनून राहायचं असेल तर कुठल्या तरी एका फलंदाजाला थोडीशी लॉंग इनिंग ही खेळावी लागणार आहे. सिद्धेशने जी इनिंग खेळली त्याकरिता योगेशजी पाटील यांच्याकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज जे विशेष करून पाहायला मिळतंय. अमर भाऊजी याने 2 कॅच घेतले तर महेश पाटील यांच्याकडून 1000 रुपये. महेशजी पाटील यांच्याकडे कॅश प्राइज लागलं जाते. अमरजी पाटील यांच्याकरिता जर झेल घेतला 2 झेल घेतले 2000 रुपये. तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज लागलंय. 3 धावा इथून पळून काढल्या जातात. तिहेरीच्या साह्याने धावगती जी जाऊन पोहोचेल 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 अंकांवर हे धाव फलक. 28 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल. 69 धावसंख्येची आवश्यकता. पाठलाग आसान नसेल आणि कुठेतरी या पाठलागाला कन्वर्ट करायचं असेल तर सुरुवात महत्वाची आहे आणि ती सुरुवात चांगली झाली. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 रन्स ऑन अ कार्ड. त्यानंतर पाटील यांना आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. बॅकअप दिलेंत हाताळली. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा मानस कुठेतरी धाव घेण्याकरिता पोर झाले. ते एक सिंगल धाबेवर समाधानी राहावं लागेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 6 या अंकांवर. बायचा इशारा आलाय पंचांकडनं. आतापर्यंत एक गोष्ट घटित झाली या 3 दिवसांमध्ये की जेव्हा जेव्हा मोठी धावसंख्या बनले ती धावसंख्या डिपेंड झाले आणि जेव्हा जेव्हा छोटी धावसंख्या बनले ती धावसंख्या चेज झाले. या 3 दिवसांमधील हा लेखाजोखा आहे. या मॅच मध्ये मोठी धावसंख्या जरूर बनले. काय ही धावसंख्या चेज होईल का हा देखील एक प्रश्नचिन्ह. हलक्याच्या हाताने फक्त आणि फक्त स्टिअर केला. दिशा दर्शवली या चेंडूला आणि सरळ चेंडू निघून जाईल बॅकवर्ड ऑफ थर्ड मॅन. सीमारेषा पार. या इनिंग मधील हा पहिला चौकार 4. स्टिअर केलं या चेंडूला आणि सरळ बॉडी लाईन सीमारेषा पार. 10 या अंकांवर धाव फलक. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. एक चेंडू वाईड होता ना पंच. 4 चेंडूंचा खेळ. पहिला चेंडू सिंगल त्यानंतर वाईड. 3 धावा 1 लेग बाईटच्या रूपाने आणि 1 चौकार. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 रन्स ऑन कार्ड. 10 या अंकांवर धाव फलक. पनवन पाटील आपण पाहत आहे थर्डमॅनच्या दिशेने. उमेश आपण पाहत आहे यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. जागा बनवून खेळण्याचा मानस. जेव्हा कटचा फटका खेळायचा आहे ना तेव्हा बॉडी बॅलन्स हा थोडासा चेंडूपर्यंत जाणं फार महत्वाचं आहे. कुठेतरी पाहू शकाल बॅकफुटला जास्तीत जास्त खेळण्याचा मानस आणि जिथून सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निघून जाईल निर्धाव चेंडूची सांगता. महत्वाची अनाउन्समेंट असेल या चेंडू नंतर आपण त्याकडे देखील वळणार आहोत. 5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 10 या अंकांवर धाव फलक. मोठा प्रहार जरूर खेळायचा आहे. फटका जास्तीत जास्त अधिकच उंच गेलाय. क्षेत्ररक्षक त्या दिशेने जजमेंट करतील. सिद्धेश होते आणि त्या दिशेने झेल झालाय. ड्रॉप. जीवनदान मिळाले जरूर आणि सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ तो इथून झालाय समाप्त. स्कोर कार्ड 12 रन्स ऑन कार्ड. 12 या अंकांवर हे धाव फलक जे इथून पाहायला मिळते. 12 धावा या स्कोर कार्डवर ज्या विशेष करून इथून लागल्या गेल्यात. दुसऱ्या हाफ मधील जे सामने होणार आहेत ते 3-3 षटकांचे होतील याची दक्षता घ्या प्रत्येकाने. धन्यवाद. ही ऑफिशियली सूचना आमच्यापर्यंत पोहोचवली गेले. 12 रन्स ऑन कार्ड. 12 या अंकांवर धाव फलक. 12 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. बराचसा विचार विनिमय केला जातोय की कुठल्या अगदी गोलंदाजाला या सेकंड स्पेल करिता आणायचं आहे आणि त्या माध्यमाने आता बराचसा विषय होतोय. परंतु जास्त वेळ घेऊ नका कारण की वेळ सुरू आहे. पहिलं षटक हाताळण्याकरिता 5 मिनिटं आणि वेळ सुरू आहे. 12 धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहे. मोठे स्ट्रोक हे तुम्हाला इथून खेळावेच लागतील. मग ते रोहन खेळोत किंवा अविनाश संघाला धावा हवेत आणि या धावा तेव्हाच बनतील जेव्हा तुम्ही आता ती मेहनत थोडीशी वाढवाल. अधिकाधिक प्रयत्नांची पराकाष्ठा ही निश्चित स्वरूपाने तुम्हाला करावी लागेल या मॅच मध्ये. कारण की आपण नेहमीच म्हटलं ना की प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणून मेहनतीच्या जोरावर ते उत्तर तुम्हाला आता द्यावं लागेल या मॅच मध्ये जर बनून राहायचं असेल तर. अशक्य नाही आहे गोष्टी, अशक्य नाहीयेत.
मंकी कॅप निघाले आमची मनीष निजाई यांची. म्हणजेच कुठेतरी आता थंडीचं वातावरण जे मैदानाच्या सभोवताली आणि आमचे प्रेक्षक राजे देखील आता पाहताय मैदानाच्या सभोवताली शेकोटी त्याकरिता मात्र साधनं गोला करतायत. अगदी संध्याकाळच्या सत्रापासून आमचा लाडका प्रेक्षक राजा मैदानावर येतोय आपलं फेवरेट असं पेय घेऊन आणि तदनंतर या मॅचचा आस्वाद अगदी या रजनी स्पर्धेमध्ये. वाईटचा इशारा आलाय. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव मिळेल प्रकाशाला पण पाहता या सेकंड स्पेल करिता. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव आणि धावगती जाऊन पोहोचेल 13 या अंकांवर. 13 रन्स ऑन अ कार्ड. रोहनकडे ती स्ट्राईक. मोठा स्ट्रोक जरूर खेळलाय. आता चांगलं कनेक्शन आहे. मिड विकेटला क्लिअर करेल. मॅक्झिमम हिट. याच पद्धतीने धावा आहेत आणि या धावांची गरज नितांत आहे. ये दिल मांगे मोर, ये टीम मांगे रन मोर. षटकार. या 6 धावा येत आहेत. बॉडी लँग्वेज तर इन पॉझिटिव्ह होती जरूर. हाच क्रिकेटचा खेळ आहे. कधी कुठला खेळाडू अगदी रंगरूप बदलून जाईल हे आपण सांगू शकत नाही. म्हणून कधी कुठल्या खेळाडूला कमी लेखून चालायचं नसतं कारण की आयुष्यात दिवस 24 तासानंतर बदलतो परंतु क्रिकेटच्या पटलावर वेळ एका सेकंदात बदलते. साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने विश्वास केली. हळूवारपणे फंबल झाला. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाते. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 21 या अंकांवर. हे धावफलकचे अधोरेखित आहे. 21 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. धावसंख्या तर जरूर बनवू लागले. चांगली लेंथ आहे. थोडंसं पुढे ठेवण्याचा प्रयत्न. हलकासा कट झाला चेंडू टप्पा पडल्यानंतर आणि सरळ निघून जाईल. यस्से रक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. ही लेंथ पहा. कट झाला चेंडू थोडासा अँगल क्रिएट केला आणि सरळ यस्से रक्षक यांच्या हातखंडामध्ये. खेचून मारायचं होतं. पुन्हा एकदा बीट झाले. एक षटकार आल्यानंतर दुहेरी धाव आणि तदनंतर 2 चेंडू निर्धाव. म्हणजे प्रेशर पुन्हा एकदा मकरध्वज दहिसर या संघाकडे वळत असताना 21 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. खाली राहिला हा चेंडू परिपूर्ण आपण म्हणू शकाल की आता चांगली गोलंदाजी होते. लेंथ आणि लाईन सापडले. प्रकाशला देखील सरळ चेंडू निघून झाली. असत्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. हा शेवटचा अंतिम चेंडू जो शिल्लक असेल या पॉवर प्ले मध्ये आणि तितकाच महत्वाचा आणि गरजेचा हा चेंडू असेल कारण की या चेंडूकडे एक आता चांगला स्ट्रोक खेळावा लागणार आहे कारण की 3 चेंडू निर्धाव जरूर गेलेत. रोहनकडे ती स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रकाश. ऑन द राईस खेळा. ऑन साईडला हा फटका जो आपण पाहताय बाउन्सने अगदी चेंडूला फील्ड केले जाईल. सिंगल धाव जरूर झाले. डबलला मात्र त्या दिशेने अगदी जरूर यायचं होतं परंतु एकच धावेवर समाधानी राहावं लागेल. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय. स्कोर कार्ड 22 या अंकांवर. टीम मकरध्वज दहिसर हा संघ. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 52 धावसंख्येची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. हा लक्ष थोडंसं अवघड जरूर आहे परंतु अशक्य नाहीये. या लक्ष्याच्या दिशेने जर वाटचाल तुम्हाला यशस्वीरित्याने करायची असेल तर कुठल्या तरी एका फलंदाजाला ती साथ आता द्यावी लागेल. प्रतिसाद जर मिळाला तर डेफिनेटली ही मॅच थोडीशी रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकते. काय घडेल काय बिघडेल सर्व काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि जाऊया आपण तिसऱ्या षटकाच्या दिशेने. पाटील या गोलंदाजाला आपण पाहताय. 2 षटक हाताळण्याकरिता अगदी 10 मिनिटं जी घेतले गेलेत आणि वेळ देखील सुरू आहे. 22 या अंकांवर धाव फलक. तिसरं षटक पॉवर प्लेचं बंद नटलंय आणि आता बंद नटल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर जाताना खाली राहिला चेंडू. फुटवर्क यूज होत नाहीयेत आणि कुठेतरी ज्याला आपण म्हणू शकाल ना की अंधाधुंद फलंदाजी. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. पुन्हा एकदा आपण पहा. चेंडू पडला आउटसाइड ऑफ. बॅट फिरवण्याची शैली बरोबर वर्ण. चेंडू पर्यंत जावं लागेल. मिस्टेक गटीस झाले. सरबाटचा उपयोग केला जाईल. आता चांगला स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्ड वर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावगती जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 23 या अंकांवर.
वाघोबा ग्रुप कसराळी संघाकडे म्हणायचं झालं सिद्धेश आणि 2 ते 3 खेळाडू आहेत. त्यांना वगळता बाकीचे खेळाडू जे आहेत ना ते सिनियर आहेत आणि विशेष करून तेच या मॅच मध्ये देखील पाहायला मिळतंय. विश्वास किरे यांना पण पाहत आहे, अगदी लॉंगऑफ मध्ये स्थित आहे. अमर पाटील यांना पण पाहू शकाल, अगदी मिड ऑन क्षेत्रामध्ये ते स्थित आहेत. येस, त्यांच्या मागे उमेश याला देखील आपण पाहत आहे. पद्मन पाटील ज्यांना स्वतः आपण पाहत आहे गोलंदाजी मार्गवर. खेचून मारण्याची मानसिकता, सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक यांच्या हातकंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता, चांगली गोलंदाजी होते. लेंथ आणि लाईन ही तितकीच महत्वाची आहे. थोडीशी ऑर्थोडॉक्स स्लिंगी ऍक्शन, हलकासा स्विंग आणि तदनंतर गॅदर देखील व्यवस्थित होत असताना बॅकअप द लेंथ आहे. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, त्या दिशेने स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूची हाताळणी केली जाईल. सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जात आहे. पैकी स्क्वेअर झाले जरूर, परंतु बॅकअप करिता त्या दिशेने अगदी क्षेत्ररक्षक येत आहेत. या 2 धाबा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 25 या अंकांवर. रिक्वायर रन रेट आता वाढत असताना 21च्या घरामध्ये गेले. आता प्रयत्न हे तुम्हाला वाढवावेच लागतील. रिक्स घेणं गरजेची गोष्ट आहे. आयुष्यात जोखीम पत्कराल तर यशाची पायरी चढाल. अविनाशकडे ती स्ट्राईक असेल. खेचून मारायचं होतं जरूर. पुन्हा एकदा बेट होत असताना सरळ चेंडू यस त्यांच्या भागे निघून जाईल. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा इथून आता शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी झाले. ऑन मेरिट ही गोलंदाजी विशेष करून पाहायला मिळते. जास्त काही एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न केला नाही. अॅक्युरसीने गोलंदाजी हाताळले. खेचून मारलाय जरूर आणि हा फटका कणखर असेल का? सिद्धेश हो बास्केटबॉल प्रमाणे पुन्हा एकदा चेंडू झाला पास आणि या 5 चेंडूवर मिळतील 6 धाबा. षटकार. रवींद्र वैती दादांचा सिच्युएशन आणि इक्वेशन आपण पाहताय. 12 बॉल्स रिमेनिंग, 43 रन्स रिक्वायर्ड टू विन. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 43 धावसंख्येची आवश्यकता अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. एक षटकार आलाय. मॅच पुन्हा एकदा जिवंत जरूर झाले. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक, 43 धावसंख्येची आवश्यकता. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघ, टीम आदर्श फणसपाडा आणि टीम जरीमरी डोलीव, 2 युवा अगदी संघांदरम्यान काटेकी टक्कर ते देखील पाहायला मिळणार आहे. वैतरणा ब गट युवा संघांकरिताच ओळखला जातो, परंतु मी उल्लेख केला की वाघोबा ग्रुप कसराळी संघादरम्यान ते बहुतांश सिनियर संघ आणि सिनियर खेळाडू जे विशेष करून पाहायला मिळतात. अनंतला कंटिन्युअसली केलंय. 11 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकाकडे. वेदांची वैती त्यांचं देखील शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील करूया आपण स्वागत. बॅकअप दिले, पुन्हा एकदा हाताळली जाते. पंच हळूहळू वळतायत. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव मिळेल आणि धावगतीची जाऊन पोहोचेल 32 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. सुरुवात प्रामुख्याने महत्वाची जी करणं गरजेची गोष्ट होते आणि ती सुरुवात विशेष करून चांगली झाली. पार्टनरशिप देखील बिल्ड झाले, परंतु या पार्टनरशिपने काम बनणार नाहीये. कुठेतरी आता ऍक्सेलेटरवर पाय द्यावाच लागेल आणि आता हा सामना फार मागे राहणार आहे. 42 ची गरज असेल 12 चेंडूकडे. खेचून मारायचं होतं परंतु बीट झाले पुन्हा एकदा आणि धाव घेण्याचा मानस यावेळेस पाहायला मिळालाय. बाईचा इशारा पंचांच्या माध्यमानं एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक धाव येईल आणि धावगती जाऊन पोहोचेल 33 या अंकांवर. हे धाव फलक जे पाहायला मिळतंय. मोठे स्ट्रोकची गरज आहे. कुठेतरी बाकीचे खेळाडू देखील आव आणि ताव घेऊन बसलेत अगदी डगआउट मध्ये, कारण की विकेट इन हँड आहेत. आता प्रयत्न अधिक करावे लागणार आहेत या मॅच मध्ये. अविनाशकडे ती स्ट्राईक, खोलवर लेन, गुड डिलिव्हरी, बरोबर बुंद्याचा चेंडू हाताळला आणि जिथून आपण म्हणू शकाल की आता सॅक्रिफाईस विकेट. रोहनला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. विकेट मिळेल, परंतु या अगोदरची ही लेन पहा काय अप्रतिम पद्धतीने हाताळली. बरोबर बुंद्यात फ्रंटफूटवर येऊन खेळण्याची मानसिकता, परंतु यॉर्कर बाधित असलेला हा चेंडू बॅट आणि पायांच्या मधोमध चेंडू निघून गेला. सरळ यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. विकेटचं झालेलं पतन, फलंदाज होईल बाद. गॉन. तेहतीस या अंकांवर बसलेला हा पहिला धक्का. नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने अभि. 24.60च्या घरामध्ये आता रिक्वायर रन रेट आणि करंट रन रेट पहा 9.90च्या सरासरीने आता कुठेतरी धावसंख्येची अग्रगण्य होते. म्हणजेच आता मोठे स्ट्रोक प्रत्येक चेंडूगणिक तुम्हाला खेळावेच लागतील.
पुन्हा एकदा अनंत गोलंदाजी मार्कवर. सरबाटचा उपयोग करण्याचा मानस. मिड विकेटवर क्षेत्ररक्षक सिद्धेश पुढे येईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल फक्त आणि फक्त एकच धाव येईल. एकेरीच्या मदतीने एकेरीच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 34 या अंकांवर. 34 रन्स ऑन अ कार्ड. 34 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही बराचसा प्रेक्षक राजा जो मैदानाच्या सभोवताली चेअर्स टाकून बसलाय. कोणी मात्र शेकोटी करून बसलेला आहे आणि बरेचसे पाठीराखे जे आपला विशेष करून आरक्षित टेबल घेऊन ते देखील बसल्यात मैदानाच्या सभोवताली आणि मॅचचा आस्वाद घेत आहेत. आपल्या फेवरेट संघाला पाठपुरावा करण्याकरिता आपल्या फेवरेट खेळाडूला अगदी पाहण्याकरिता तो इथपर्यंत अजून देखील थांबलेला आहे. निघून जाईल चेंडू सरळ यष्टीरक्षक यांच्या हातकर्णामध्ये वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपाने आणखी एक धाव मिळेल आणि धावफलक जे जाऊन पोहोचेल 35 या अंकांवर. ही धाव गती इक्के दुक्के से अब काम नाही बनेगा. या मॅच मध्ये बनून राहायचं असेल मोठे स्ट्रोक जरुरी आहेत आणि गरजेचे आहेत आणि म्हणूनच हे मोठे स्ट्रोक आतापर्यंत कुठेतरी थांबल्यात या इनिंग मध्ये. इनसाइड आउट खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. थ्रू द एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सीमारेषा पार. अभिच्या बॅट मधनं हा चौकार. 4. नाईन 39 या अंकांवर धावफलक. बिटवीन द गॅप खेळला गेला. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. मोठा स्ट्रोक जरूर करायचा आहे परंतु यावेळी स्लाइड झाला हा चेंडू थोडासा. आता थर्डमॅनच्या दिशेने या चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 41 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा इथून शिल्लक असेल 7 चेंडू आणि 33 धावसंख्येची आवश्यकता अजून सुद्धा या मॅचला जिंकण्यासाठी. म्हणजेच या चेंडूकडे एक मोठा स्ट्रोक आला तर मॅच जिवंत राहू शकते. अनंत पाटीलने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केले. 20 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या सेकंड स्पेल गणिक. मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा आहे. लॉफ्ट केले या चेंडूला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर मिळवली जाईल. या सिंगलच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 42 या अंकांवर. अर्थातच येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6 आणि 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. म्हणजेच 5 मोठे प्रहार आणि दुहेरी धाव. या पद्धतीने तुम्हाला मात्र धावा एकवटाव्या लागतील शेवटच्या अंतिम षटकाकडे. काय घडेल तुर्तास हलकासा ब्रेक घेऊयात आणि जाऊया आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. प्रेमनाथ वैती हे शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्गवर 32 धावसंख्येचा आता इथून पाठलाग करावा लागेल. बॅकअप दिले हाताळली. बॅटला हलवारपणे स्नेक धाव घेण्याचा मानस परंतु यू वेट म्हटलं गेलं अभिकडनं. आता या मॅच मध्ये आपण पाहू शकाल की 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 32ची गरज. जी बॅटिंग झाली ना अगदी सिद्धेश कडनं तीच महत्वाची होती. त्या फ्लो मध्येच मॅच कुठेतरी मागे राहिली टीम मकरध्वज दहिसर संघाकरिता. आता कुठेतरी प्रेक्षकांना देखील थोडासा वेट असेल की सेकंड हाफ कधीपासून सुरू होईल आणि बाकीचे काही जे प्रेक्षक राजे आहेत ना ते म्हणतायत की प्रकाशजी किरकिरा काय बॅटिंग करिता येतील मैदानाच्या दिशेने. ती देखील एक प्रतीक्षा आहे. 43 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित 43. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. फटका हवेमध्ये आणि झेल कन्वर्ट केला जाईल. विकेटचं झालेलं पतन आणि फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. तो आलाय अगदी प्रकाशजी किरकिरा या स्पर्धेचे शिल्पकार. प्रत्येक षटकाराकरिता विद्यमान सुधाकरजी पाटील यांच्याकडनं 200 रुपयांचं कॅश प्राइज. मधुकरजी पाटील यांच्याकडनं देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज.
म्हणजेच एक मोठा प्रहार आणि 400 रुपये मिळू शकतात. प्रकाश किरकेर यांना पण पाहत आहे आणि रवींद्रजी वैती यांचकडनं देखील कॅश प्राइस लागलं जाते 2 षटकाराकरिता 500 रुपये. प्रकाशजी किरकिर आले मैदानाच्या दिशेने आणि बक्षिसांचा वर्षाव यावेळेस पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा उपयोग जरूर केला गेला. इनसाइड आउट खेळला क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने झेल ड्रॉप. स्ट्राईक रोटेट झाली आहे जरूर आणि नॉन स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. मनामध्ये थोडीशी काऊर असेल की कुठेतरी हा स्ट्रोक चांगल्या पद्धतीने अजून सुद्धा लागू शकला असता. अनुभवी खेळाडू आहेत तरी सुद्धा सरावाला वेळ मिळत नसला तरी देखील क्रिकेटने हेच सर्व काही गोष्टी आपल्याला दिल्यात आणि तो आहे आनंद. आणि प्रामुख्याने हेच सातत्याने आपल्याला पाहायला मिळतंय. धाव घेण्याकरिता फोर्स आहेत. आता म्हटलं अगदी प्रकाशजी किरकिरा साहेबांनी देखील खूप काही चेंडू अविनाश देखील खेळला. आता माझी बारी. पायीचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव. पंचांची भूमिका देखील तितकीच महत्वाची राहिली कारण की प्रत्येक डिसिजन जो आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचवला गेला यशस्वीपणे. दोन्ही पायांच्या मधोमध चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईन सीमारेषा पार. बाटणे तर नाही आहेत परंतु बायच्या रूपाने मिळतील यावेळेस या 4 धावा. चौकार. किरकिरा पैदा झालाय. मेयर यांच्याकडनं कॅश प्राइस तर लागलं होतं परंतु इथून फक्त आणि फक्त आता शेवटचा अंतिम चेंडू आहे. एक षटकार जर येतोय तर निश्चित स्वरूपाने 400 रुपयांचे हकदार जरूर बनतील. एक जरी मारला तरी 5,000 रुपयांचं कॅश प्राइस होतं परंतु आता कॅश प्राइस ते कॅश प्राइस पुरताच राहील. ही मॅच जिंकले टीम वाघोबा ग्रुप कसराळी या संघाने. अतिशय चांगल्या पद्धतीची बॅटिंग जी पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. सिद्धेशाची हाफ सेंचुरी जी कामास आली. वैयक्तिक 50 धाब्यावर नाबाद राहिला. 21 चेंडू त्याने फेस केले आणि तदनंतर आपण पाहत आहे सेकंड इनिंग मध्ये कुठेतरी 49 धावसंख्येपर्यंत पोहोचला टीम मकरध्वज दहिसर संघ आणि वाघोबा ग्रुप कसराळी संघाने मॅच 24 धावेने जिंकले. अभिनंदन टीम वाघोबा ग्रुप कसराळी संघ.